नमस्कार, येवकार तुमकां. इलेक्शनाची तयारी कांय पक्षांनी सुरू केल्या आनी एक पक्ष असो आसा जाणे इतलेंच सांगूं ना की आपूण इलेक्शनाक वता जाल्यार आपल्याक कितले पयशे जाय तें सांगलें. तो म्हणजे रेव्होल्युशनरी गोवन पक्ष. आनी आमचे बरोबर आसा मनोज परब, रेव्होल्युशनरी गोवन पक्षाचे सुप्रिमो आनी आज बर्थडे बॉय. सो आमी आज शूट करतना विश यू हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. ओके, आज पूण ही इंटरव्यू बर्थडेची न्ही, दीस इज प्युअरली पॉलिटिकल इंटरव्यू. एक म्हणजे 2 कोटी कितें 49,000 लाख सॉरी इतले पयशे आपल्याक जाय म्हटलं तुवें. म्हणजे ह्या फावटी तूं विकतूच घेवपाक ट्राय मारता आसतलें कंप्लीट. विकत घेवपाक हांवें न्हू 2.49 जे क्रोर आहाय 2 कॉन्स्टिट्युएन्सी आमी जेन्ना कंटेस्ट करता तेन्ना 40 2 कॉन्स्टिट्युएन्सी व्हडले म्हणजे असेंब्लीचे 40 कॉन्स्टिट्युएन्सी. आनी रेव्होल्युशनरी गोवन्स ही पार्टी अशी आसा जिचो एक्झिस्टन्स गोंयच्या सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी ना. लास्ट टायम आमी जरी 2 कॉन्स्टिट्युएन्सी कंटेस्ट करूंक नासले जाल्यार आतां थंयसर आमची एक्टिविटी चालू आसा. थंय आमची मेंबरशीप जाल्ली आहा. आनी हे जर कंटेस्ट करतले आनी जर येदे व्हडले जे BJP आसा जी आतां सद्या आपणाक जगांतली सगळ्यात व्हडली पॉलिटिकल पार्टी म्हणटा तांकां जर फायट दितले जाल्यार आमकां ते रिसोर्स आमच्या कडेन जाय. आनी ते रिसोर्स कितें जाय कशें जाय हे सगळें आमी आमच्या वेबसायटीचेर लोकांक सांगलेलें आहे की हे 2.49 करोड आमकां कित्याक जाय ते. मिडिया ताकाय घातला हांवें आयकलां. हय, सगळे घातला. म्हणजे भितर मिडियाचेर एडवर्टिजमेंटा पासून जे पॉलिटिकल पार्टेक एक पॉलिटिकल पार्टी रन करपाक जाय. फॉर एग्जाम्पल आमकां फूल टायम स्टाफ जाय, आमकां व्हिडिओ एडिटर्स जाय, व्हिडिओ क्रिएटर टीम जाय, आमकां रायटर्स जाय, स्क्रिप्ट रायटर्स जाय, आमकां ऑर्गनायझेशन बिल्डिंगेक जाय, भुरग्यांक ट्रेनिंगेक पयशे जाय, आमकां ऑफिसाक जाय. हे सगळे A to Z फर्निचर, लॅपटॉप, प्रोजेक्टर्स हे सगळे इन्क्लुडींग घातला. भितर फिक्स कॉस्ट आसा थोडो. आनी 17.ऑलमोस्ट 17 लाख हे आमकां म्हयन्याचे रिक्वायरमेंट आसा. आमी जर म्हणजे आमी कितें चिंतता की जर आमी आतां वयता जाल्यार आमच्या कडेन गोंय वांटोवपाक आनीक चड टायम उरलेलो ना जाल्यार आमकां फायट दिवपाक जाय. आनी फायट दिवन आमकां भितर ह्या सिस्टमान एंटर करपाक जाय. फक्त आमकां आमची वोट शेअर वाडोवपाची ना. वोट शेअर वाडोवन आमी करतले कितें फक्त नांव जातलें. RG 10 वयल्यान 15 पावली, RG 15 वयल्यान 20 पावली. लोकसभा इलेक्शना खातीर इतले पयशे जाय म्हणटा तूं. हय, लोकसभा हे आमचे लक्ष्य 2024 जे आमी लॉन्च केला पळय तेका ते धरून आमी तो 8 म्हयने 8-9 म्हयन्याचो जो आसा पळय तो कॉस्टिंग आमी दवरलो. पूण भितर फिक्स कॉस्ट भरपूर आहा. फिक्स कॉस्ट आसा पळय तो आमकां फुडल्या इलेक्शनाक 2027 मेरेनचो चलता. ताच्या फुडें सगळें भितर फर्निचर आसा, सांगलां तशें प्रोजेक्टर्स आसतले, स्क्रीन्स आसतले, स्पिकर्स आसतले, कॅमेराज आसतले. पूण आतां तुवें हें समज सगळें दाखयलें, तुजो कॅन्डिडेट डिस्क्वॉलिफाय जातलो. तुमकां एक लेवल सिलींग ना. ते सिलींग एक्सपेंडिचर ते सिलींग आसा ते कोड ऑफ कंडक्टाच्या टायमाचेर आसता. आतां कितले पयशे मोडले म्हणून ताका कांय प्रॉब्लम ना. जे सिलींग आसता पॉलिटिकल कॅन्डिडेटाक आसता पळय ते सिलींग कोड ऑफ कंडक्टान. आतां तेचो कांय इशू आतां प्रॉब्लम कांय ना. पूण आतां तुका 2 कोटी उबे करचे पडले. 2 कोटी उबे करचे पडले. आमी लोकां फुड्यान इतल्याक लागून दवरता की लोकांक दिसता थोड्यांक की पॉलिटिकल पार्टी अशीच चलता, ऑर्गनायझेशन अशेंच चलता. RG डोनेशन्स घेता. हय, आमी डोनेशन्स घेता. कित्याक खंयचीच पॉलिटिकल पार्टी ना जाल्यार जे सोशल काम करपी जे ऑर्गनायझेशन आसतले, NGOज आसतले ते डोनेशना शिवाय जगपाक शकना ना. डोनेशना शिवाय ते फुडें वचपाक शकना. तेंचे जे सर्वायवल आसा पॉलिटिकल पार्टीचे ना जाल्यार ऑर्गनायझेशन ते डोनेशनाचेरूच आसता. आनी हितून आमी तरी लोकां कडेन पयशे मागता. आमकां जाय जाल्यार आमी आयज जे जितले कंप्लेंट्स घातलेले आसा कितलेशाच प्रोजेक्टांचेर 5-6 हजार कोटींच्या वयर पावल्ले आसा. ऑलमोस्ट 3,000 कोटी तर आसाच जेंच्या प्रोजेक्टांचेर आमी कंप्लेंट घातला. त्या प्रोजेक्टा कडल्यान आमी पयशे घेवन डोनेशन रेज करपाक शकताले. बट आमी ऑफर बी आयली. ऑफरी भरपूर येता. डायरेक्ट म्हाज्या फाटल्यान पडनाका म्हणून ऑफरी भरपूर येतात. जेन्ना आमी स्पेशली जेन्ना रेजिडेन्शियल प्रोजेक्ट जे आसा दिल्लीकारांचे व्हडले प्रोजेक्ट ते जेन्ना आमी आडोवपाक वयता, जेन्ना कंप्लेंट घालता तेन्ना डायरेक्ट ऑफर येता. तांचो कोण तरी मनीस येता, खंयच्यान वाटेच्यान ऑफर दिता, तुमी फाटीं सरा, तुमचें कितें तें सांग. हे भरपूर फावट जाल्लें आसा. पूण आमी जर तें केल्लें जाल्यार आमकां लोकां कडेन पयशे मागपाची गरज नासली. 2.5 कोटीची मागपाची सुद्दां गरज नासली. एकूच प्रोजेक्ट आडयलो, एकूच प्रोजेक्टा कडल्यान जर सेटिंग करपाक जाय जाल्यार 2.5 कोटी रेज करपाक मेळटा. स्टँडींग ऑफर आसा की भरपूर आसा. आनी आमच्या फाटल्यान पडनाका. आमी एक प्रोजेक्ट आमचो वत 500 करोड 600 करोडाचे प्रोजेक्ट जर आमी आडयता जाल्यार 2 कोटी 2.5 कोटी इज नथींग. बसल्या बरें दिसता हांगा. सद्या आमी आसा कांपालाचेर आनी मनोजाक हेज्या खातीर ऑफिसांतल्यान भायर हाडला की एवरी टायम आमी ताजी इंटरव्यू ऑफिसानूच केल्ली आसा. सो 2.5 कोटी रुपया भायर काडचे पडटले वेगवेगळ्या लोकांक आपआपल्या बोल्सांतल्यान तुमचे फंडींग करपा खातीर. येस, भायर गोंयकारांक काडचेच पडटले. जर गोंय आमकां साल्वार करपाक जाय आनी
गोंय जे राखपाक जाय गोंयच्या भुरग्यांक लागून, गोंयच्या फुडाराक लागून, आनी प्रत्येक गोंयान आयज रावता जो गोंयकार पळय तेका लागून जर आसा जाल्यार तांकां पॉलिटिकल पार्टी जी आरजी आसा, जी लोकांची आसा, तिका सपोर्ट करचो पडटलो. म्हणजे फक्त आमी आरजीक सपोर्ट करता म्हणून चलचें ना. कित्याक एक पॉलिटिकल पार्टी जशी सर्वायव करपाक तुका सांगलें तेका फंड जाय पडटा. तो फंड लोकांनी फंड करपाक जाय. क्रावड फंडेड पॉलिटिकल पार्टी आसपाक जाय, आनी तेन्नाच खंय तरी आमी लोकांक आन्सरेबल आसतले. जर आमी दुसऱ्या कडल्यान घेतले, जर असले माफियाज आसा, लँड माफियाज आसा, बिल्डर माफिया आसा, नाल्यार ड्रग माफिया, कॅसिनो माफिया, हेंच्या कडल्यान जर आमी पयशे उखल्ले जाल्यार फाल्यां आमी लोकांक आन्सरेबल नासतले. आमी तांकां लागून काम सो करचें. क्राउड फंडिंग करता तूं? येस, 100% क्राउड फंडिंग. आनी आमी भितर तुका आमी एक मॉडल दवरला, तो म्हटल्यार व्हेरी सिंपल, जो ECS मॉडल दवरला. म्हटल्यार तुमी फक्त म्हयन्याक 100 रुपया आरजीक डोनेट करा. आतां आमचे 90,000 वोटर्स आसा, भितरले सपोज 15,000 सुद्दां लोकांनी जर 100 रुपया आमकां काडल्यार 15 लाख म्हयन्याक जाले. म्हणजे आमचो ऑलमोस्ट जो टार्गेट आसा तो अचीव जाता. म्हणजे इट्स नॉट अ बीग डील एक्चुअली पळोवपाक गेल्यार. बट हे गोंयकारांकूय कळपाक जाय की तेंच्यांनी पयशे काडपाक जाय, एटलीस्ट 100 रुपया तरी म्हयन्याक दिवपाक जाय. हांगा आमी एक श्रमदान कॉन्सेप्ट केला पळय, ताणें म्हणजे सिमिलर म्हणटा 1 रुपया सुद्दां ती, पूण एक दीस आपल्याक काम कर. तुझे फक्त डोनेशन दिल्यार चलता काय तुज्या बरोबर वचचें पडटलें? कशें आसा पळय, सगळेच लोक फूल टायम येवपाक शकना, नाल्यार खंय सगळेच लोक रिस्कूय घेवपाक शकना. कित्याक आमी तांकां सांगना. कित्याक भरपूरशे आयज जी पॉलिटिकल जे सिस्टम आसा, लायक BJP आहा, ते कितें करता, रिवेंज घेता. सो तेका लागून चडशा लोकांक आमी भायर सरपाक आमी सांगनात. बट जे भायर सरला पूण एटलीस्ट तांकां तरी सपोर्ट जावपाक, जे कोण घरान आसा, आपलो धंद्याचेर लक्ष दिता, आपल्या कामाचेर लक्ष दिता, आपली फॅमिली पळयता, आनी जांकां गोंय राखलेलें जाय, RGPक तेंचो मोग आसा, सपोर्ट आसा, जाय एटलीस्ट 90,000 तर वोटर प्रुवन वोटर्स आसा. सो भितरले 50,000 जर डोनेट केले जाल्यार 100% हे इलेक्शन जिखपाक आमकां मदत जातली. 100 रुपया दी म्हणटा म्हयन्याक? 100 रुपयाच म्हयन्याक. आतां जर इलेक्शनाक सुमार एक 7 म्हयने उरले आसतले, सो एक 700-800 रुपया दिले जात. हय, 700-800 रुपया पडटले तांकां 2024 मेरेन. आनी आरजी निवडून येवपा खातीर? आरजी निवडून येवपाक लागून. कित्याक जर आमी इलेक्शन कंटेस्ट करता आनी जर जिखपाक जाय जाल्यार जे थोडे गजाली आसा, फॉर एग्जाम्पल आमकां सर्वेज कंडक्ट करपाक जाय, आमकां एडवर्टिजमेंट करपाक जाय, आमची बस क्रिएट करपाक जाय, लोकां मेरेन पावपाक जाय. आतां फॉर एग्जाम्पल गांवांत थोडी बायलां आसतलीं, त्या बायलांक आरजी म्हटल्यार कितें तें खबर नासतली चड करून. सो त्या बायलां मेरेन आमी कशें पावतले, आमी कसले कॅम्पेन करतले, तेंच्या कडेन कशें पावतले, प्रत्येक गजालीक पयसो लागता. आनी पयशा शिवाय पॉलिटिक्स चलपाक शकना. आनी पूण आमी आमची पार्टी प्युअर दवरून आमी हो फंड रेज करता. आमी लोकांक ओपनली मागतात. खुबशे जाण आमचेर टिका करता की रेव्होल्युशनरी गोन्स पयशे मागता, भीक मागता, आनी कितें भीक मागता म्हणून कमेंट आयला. भीक मागता म्हणून कमेंट येता. सो कितें आतां, लोक चोरता तांकां ते चोर म्हणना, पूण जे कोण जेन्युइनली मागता तांकां भीक मागता म्हणटा. पूण हे जे थोडे लोक आसा पळय, तेंचे जर आयकून आमी जर पयशे मागपाचे जर बंद केले जाल्यार आमची पॉलिटिकल पार्टी बंद पडटली, हे रेव्होल्युशन बंद पडटलें. ते गेले फावटी भुरग्यांनी 2-2 वर्सां आपलो पगार घातलो, आपले सेविंग्स घातले, भुरग्यांनी कामां सोडली, धंदे बंद दवरले आनी काम केलें. तेच आमी एवरी टायम आमी एक्सपेक्ट करपाक शकना, कित्याक प्रत्येक जाणाची फॅमिली आसा. सो दॅट इज नॉट पॉसिबल फॉर अ लॉंग रन. सो तेका लागून ही पार्टी फंड जितली क्राउड फंडेड जातली पळय, तितलेच हे रेव्होल्युशन फुडें पावतलें, कित्याक आमकां रिसोर्सीस यूज करपाक मेळटले. सो आतां दुसरी गजाल मेंबरशीप ड्रायव्ह सुरू केल्या, फ्री काय? मेंबरशीप ना. मेंबरशीप जे आसा पळय, आमचे जशे आमच्या बायलॉजान कॉन्स्टिट्युशनान बरयला ते 200 रुपया आमचे पर इयरली फी आसा भितर. आनी ती आमची सद्या आमची ऑनलायन मेंबरशीप जाल्या आमच्या वेबसायटीचेर rgpofficial.org. आनी आमचो एक मिस कॉल नंबर आसा. त्या मिस कॉलाचेर नंबराचेर जर मिस कॉल दिलो जाल्यार आमची मागीर कॉलिंग टीम तांकां कॉल करतली आनी तेंचो डेटा घेतली. तुमी साम प्रोफेशनल जाले. BJP अशें करताले, मिस कॉल दिया आनी मागीर तुमकां कॉल करताले? आमी आमच्या कडेन जाता पळय तें, म्हणजे कमी रिसोर्सान आमी कितें करपाक जाय तें आमी सद्या करता. बट लोकांक जशें आमी सांगता की जर इलेक्शन जिखपाक जाय आमकां, ते वेन जिखपाक, कित्याक लास्ट इलेक्शन आमी पळयलां, आमी फंडा खातीर आमकां सॅक्रिफायस करचें पडलें. आमचे केन्ना होर्डिंग्स लागोंक ना, आमचे बॅनर्स लागोंक ना, टीव्हीचेर आमचे एड्स येवंक ना. जे दिसपाक जाय जी बस क्रिएट जावपाक जाय पळय, ती बस क्रिएट जावंक ना. आमकां थोडे प्रोफेशनल्स हायर करपाक जाय आसले, ते प्रोफेशनल मेळोंक ना आमकां. सो हे सगळे जर आतां करतले जाल्यार आमकां फंड जाय. आनी हांव लोकां कडेन मागता की लोकांनी जर तांकां जाय गोंय वाचलेलें आनी RGP प्युअरूच रावली जाल्यार ते आमकां सपोर्ट करतले. आनी जर तांकां जाय, तांकां दिसता की आसूं कोण तरी गोंय राखतलो आनी RG आसूं नासूं जाल्यार ते करचे ना. RGP प्युअरूच राविल्ली जाय म्हणजे कितें? तुमी प्युअर म्हणजे कशें पयशे मेळना जाल्यार दुसऱ्या कडल्यान घेतले? दोन गजाली आहा. जर आमचेर आसा ते फाल्यां जर आमकां पॉलिटिकल पार्टी आमची जिती दवरपाक जाय, चलोवपाक जाय जाल्यार आमकां जर लोक फंड करिना जाल्यार दुसऱ्या कडल्यान पयशे उखलचे पडटले. म्हणजे जे गोंयची वाट घालता दुसरे, म्हणजे फॉर एग्जाम्पल आतां फाटल्यान कॅसिनो आसा, बिल्डर माफिया आसा, ते वटेन ते बिल्डर आसा, बिल्डर माफिया, अशे खूब जे लँड माफियाज आसा, ड्रग माफिया, ऑप्शन्स भरपूर. तेच सांगता म्हणजे
हे आमकां करपाचें ना म्हणून आमी लोकां कडेन मागता करपाचें ना. करपाचें म्हणजे आमकां जर आमी डिसिजन घेतला जर आमकां लोकांक पयशे दिवंक ना जाल्यार ही पार्टी प्युअरूच काबार जातली. ही पार्टी रॉंग वेन वचोन पॉलिटिक्स करपाची ना, इम्प्युअर जावची ना. इम्प्युअर जावपाची ना. जर मेले जाल्यार प्युरिटीनूच मरतले. ती फाटल्या फावटी तुजी प्युरिटीन लोकांक क्वेश्चन मार्क जालो जेन्ना तूं शिंदेच्या PA कडल्यान तुवेंच एडमीट केलें की आपूण पयशे घेतलेले. ना शिंदेच्या मनशा कडल्यान पयशे घेतले म्हणून आमी केन्ना एडमीट करूंकूच ना. आमी तांकां मेळोंक गेल्ले. तो आमचो फ्रेंड लेवलाचेर जर्नलिस्ट लेवलाचेर जे फ्रेंडशीप आसा आमची आनी तो आतां तेचो OSD जाला आनी ताका वचून आमी डायरेक्ट मेळ्ळे. आमी ओपनली मेळ्ळे. आमी पयशे घेवन आशिल्ले. आमी फोटो आवट केले. पयशे बिशे आमी काय घेवंक ना. पयशांची डील आमी खंय जावकूच ना. जर जाले जाल्यार कोणें दाखोवपाची. आतां इतले जाणांनी आमचेर आरोप घातला. आतां पयशांचे उलयता जाल्यार कोणूच फुडें घेवन येना की मनोजान हांगा पयशे घेतला नाल्यार आनी कोणें घेतला. आनी थोडे म्हणटा मनोजाक पयशे दिता. मनोजाक ते म्हाका पयशे दिना. तू मर्सिडीज घेवपाक गेलो बोवाळ चल्लेले मदीं कितें चावी मर्सिडीज गेल्यारूय वयता. कोण आमचे कोण बाबडे RG सपोर्टर आसा ते आपली जर BMW ना जाल्यार मर्सिडीज घेवन जर शोरुमान गेले जाल्यार मनोजाची काय म्हणून क्वेश्चन करता. सो ते चालूच उरतले. तुजे कडेन मर्सिडीज ना. म्हाजे कडेन मर्सिडीज आसली तेच सांगता कितें जर आहा जाल्यार चावी हाडपाची. आयज हाडल्यार चड बरी. आयज बर्थडे न्हू. आजूच ओके. सो मेंबरशीप ड्रायव्ह करतलो हय थ्रू वेबसायट. थ्रू वेबसायट आसा, ऑनलायन आसा, मिस कॉल नंबर आसा आनी आमचे ग्राउंड लेवलाचेर कॅम्पेनूय चलतले. भितर आमी ऑफलायनूय करपाचे आसा. सो सगळे तरेन जशें आमकां सगळे गोंयचे सगळे सोसायटीज आमकां भितर घेवपाक जाय. सगळी सेक्शन्स आमकां भितर घेवपाक जाय. आनी हेका लागून डिफरंट कॅम्पेन चलता. यूथ विंगाची कॅम्पेन आमी यूथ विंग लॉन्च केला. सो यूथ विंगाची नेक्स्ट विकाच्यान कॅम्पेन जातली मेंबरशीप. वुमन्स विंगाची कॅम्पेन लॉन्च जातली. सो हे प्रत्येक गजाली आहा पळय हे सगळे आमी आतां जाग्यार सद्या ऑर्गनायझेशन आमचे बिल्ड जाल्ले आसा. ते आतां फुडें धुकलपाक लागून आमकां फायनान्सीस जाय. तुका भायल्यान चड खूब पयशे येता म्हणून चल्लेले. तेच आमी लास्ट गोंयकार जेंका गोंया बद्दल प्रेम आसा ते खंय आर्जीक फंडींग करता. तेच हेच जाता सद्या म्हणून ते दीस हांवें सांगलें की UKच्यान फंड येता म्हणून हांवें डायरेक्ट सांगलें की इलेक्शन जावन आतां मेरेन UKच्यान आमकां ₹1 सुद्दां येवंक ना. आनी लास्ट टायम आमच्या UKच्या टिमी वांगडा आमी सांगलां की आमकां जेन्ना फंड लागतलो तुमच्या कडल्यान जेन्ना जर कॉन्ट्रिब्युशन लागलें जाल्यार आमी सांगतले. पूण इलेक्शन ते आतां मेरेन आमकां फक्त कितले 6 लाख कितें आमच्या अकाउंटार येयला. फक्त 6 लाख. म्हणजे इमॅजीन कर येदी व्हडली गोंयची सगळ्यान व्हडली रिजनल पार्टी आनी फक्त 1.5 वर्सांक आमच्या कडेन 7 लाख येता. ते सुद्दां 30-30 हजार आमच्या भुरग्यांनीच ECS केला. आमच्याच मेंबरांनी 100-100 रुपया जे काडटा पळय तेंचे 30-30 हजार हे म्हयन्याक येता. म्हणजे इमॅजीन कर की लोकांनी कितलो फंड केला तो. हे लोकांकूय कळपाक जाय की RG पार्टी जी आयज चलयता हे बिकॉज ऑफ भुरगे आपलो पयसो आपलो टायम आपले सॅक्रिफायसीस दिता म्हणून पार्टी चलता. UKच्यान फंडूच येना काय UKच्यान इलेक्शना नंतर फंड येवपाक. इलेक्शना नंतर जो फंड येवपाक जाय पळय तो आमी जो मागपाक जाय आमी मागोंक ना आनी तेंच्याय कडल्यान आमकां येवंक ना. कित्याक आमकांय तितली गरज नासली. म्हटल्यार आमी इलेक्शन मोडाचेर नासले. पूण इलेक्शना पयलीं जो आमकां सपोर्ट केला तो प्रत्येक नॉट ओन्ली UK जो गोंयकार वर्ल्डान खंयसरूय आसा ते प्रत्येक गोंयकारान आमकां आपणाक जाता तसो सपोर्ट केल्लो आसा. पूण जे हे क्रिएट करतात की कोट्यांनी येयलो इतले कोटी येयले की मनोजान मिरामार अपार्टमेंट घेतले तसो फंड येवंक ना. तसो लागलो जाल्यार हांव म्हाजे तरी 2 पोस्टर लावन होर्डिंग तरी लावपाचो. मिरामार अपार्टमेंट घेतला अशी न्यूज आहा. ती आयज चावी मेळटा आनी चड बरें न्हू. थंय सेलिब्रेशन करया खंय यो. ओके. सो मर्सिडीजचे रुमर चलताले, अपार्टमेंटाचे रुमर चलताले. बरोबर. पर्सनल अटॅक जाता असो दिसता तुका ताजेर. पर्सनल अटॅक म्हणजे कशें आसा तांकां खबर आसा की खंय तरी म्हाका जर तेंच्यांनी ब्रेक करपाक जर ट्राय केले आनी म्हाका जर ब्रेक केलो जाल्यार RG खंय ना खंय तरी मुवमेंट कमी जातलो अशें तांकां दिसता. पूण कितें आसा एज अ लिडर हांवें भरपूरशे भुरग्यांक आमी लिडरशीप आमी शिकयता. आमी तांकां ट्रेनींग दिता. हांव पर्सनली इनवॉल्व आसता ह्या लिडरशीप हितून. हांव भुरग्यांक फुडें काडटा. सो तांकां जर दिसत की हांव सोंपलो म्हणून पार्टी सोंपतली म्हणून जाल्यार हे तेंचो ही टोटल मिसअंडरस्टँडींग आहा. कित्याक आतां आमचे कमिटीज आसा. आमची CEC बॉडी आसा 21 जाणांची. आमची डिस्ट्रिक्ट लेवल नॉर्थ साऊथ आमची डिस्ट्रिक्ट कमिटीज आसा. कॉन्स्टिट्युएन्सी लेवलाची टिमी आहा. यूथ विंग आसा आमचे. वुमन्स विंग. आनी सगळ्यान इम्पॉर्टंट जे कोणाच कडेन ना आमी इल्लिगल बस्ती डेमोलिशन स्क्वॉड आसा आमचो. तो आमी एक आमचो हे टीम केल्या. इल्लिगल मतदार आसा पळय मायग्रंट्स वोटंक ते कॅन्सल करपाक आमचे मतदार आमची विंग आसा. ना तशें ना. म्हणजे कशें आसा लिगली आमी आतां फॉर एग्जांपल लालाकी बस्ती आमी इश्यू केलो. आयजूच आमकां न्यूज कळ्ळी की ऑलरेडी कॉमदादाक लेटर येयला डेमोलिशनाचे. सो ही एक बरी न्यूज आसा. म्हणजे जें डॉक्युमेंटेशन करून जो आमचो स्क्वॉड आसतलो तो कलेक्टरान वयतलो, डेप्युटी कलेक्टरान वयतलो, रेव्हेन्यू डिपार्टमेंटान वयतलो नाजाल्यार पंचायतीन वयतलो, कॉमदादा कडेन वयतलो आनी हे सगळे डॉक्युमेंटेशन करतल्यान जो प्रेशर क्रिएट करतले पळय हे टीम आसा. आनी पंचायत अफेअर आमची टीम आसा जी आजून मेरेन म्हाका दिसता
खंयच्याच पॉलिटिकल पार्टी कडेन ना. जितून आमी ग्रामसभेक लोकांक भितर इन्वॉल्व करतात, लोकांक डॉक्युमेंटेशनान हेल्प करतात, ग्रामसभेचे अटेंडन्स वाडयतात, ग्रामसभा कितें, फोर्टनायट मिटींग कितें हें लोकांक शिकयता. सो ही आयज जी रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी विदाउट मच फंडींग जे आयज कितें करता पळय, 1000 कोटी आसून सुद्दां हे पॉलिटिकल पार्टी मनोज परब आसून रेव्होल्युशनरी गोवन पार्टी चलतली. पार्टी ही रजिस्टर जाल्ली आसा, पार्टीचे ऑर्गनायझेशन आसा, पार्टीचे कमिटीज आसा, पार्टीचे नांव आसा, ब्रँड आसा, आनी ही एका मनशाचेर आतां डिपेंड आसलेली पार्टी ना. दुसरी गजाल मेंबरशीप ड्रायव्हा बद्दल खुबश्या जाणांक तुम्ही काढले मेंबर्स, तांणी जर परत एप्लाय केला कितें ना, तांकां जे कोणाक काडला ताका आमी चड जाणांक काडूंक ना पयलीं म्हटल्यार, आनी 4-5 जाणांक जर कोणाक काडला जाल्यार तांकां जर परत येवपाक जर ते सोदतात आनी तांकां जर दिसता जाल्यार तांकां ते मार्ग आसा पळय तो टोटल बंद जाल्लो आसा. कित्याक ही जी गद्दारी आरजी वांगडा कोणें केल्या तांकां परत आरजीन आमी घेवपाचें ना. कित्याक आमकां रिस्क घेवपाची ना. आमी कमी आसूं पूण प्युअर जे आसा पळय तेच पार्टेन रावतले, नाल्यार दवरतले आमी. जे कोण इम्प्युअर जाता, जे कोण पार्टी कडेन गद्दारी करता तांकां आमी पार्टेन दवरपाचें ना. आमकां नंबर्स करपाचे ना, आमकां क्वॉलिटी दवरपाक जाय. लोकसभेचे इलेक्शनाची तयारी चल्ल्या, कॅन्डिडेट बी जाले डिसायड? अजून फायनल जावंक ना. म्हाका दिसता 14 जावन रोखडेच आमी डिसायड करतले आनी डिक्लेरूय करतले, बेगीनूच डिक्लेअर करतले. कित्याक आमकांय त्या कॅन्डिडेटाक घेवन लोकां कडेन वचपाक जाय, लोकांक दाखोवपाक जाय आमचो कॅन्डिडेट कोण तो, तेचेय विचार कितें आहा ते लोकांक कळपाक जाय, आनी तेणी लोकांचे कितें इश्यूज आहा ते जाणून घेवपाक जाय. सो हे सगळें करपाक 14 जावन आमी रोखडे डिसिजन घेतले. तू बी आसा लायनीन? ना, अजून काय ते फायनल जावंक ना. हांव आसा काय ना तो, पूण बाकीचेय भुरगे आसा लिस्टान. सो कितें आहा ते कमिटीज घेतले. लिस्टान हांवूय आसा, म्हाकाय भुरगे सांगतात तूं राव म्हणून. बट ही दोनूय आसा, दोनूय कडेन भुरगे फोर्स करता. पूण कितें आसा, फाल्यां हांवूच परते कितें आहा, परतो हांवूच रावतलो आनी कितें रावतलो हे क्वेश्चन आसात. फाल्यां कितें डिसिजन आसा ती कमिटी घेतली, ते हांव स्वता सांगपाक शकना की हांव रावतलो, म्हाका रावपाक जाय. तुजो फावर चलना? म्हाजो फावर म्हणजे आतां एवरी डिसिजन इज टेकन बाय CEC आनी जी आमची आतां इलेक्शन जालें, इलेक्शन कमिटी आसा पळय ती डिसिजन घेतले. सो आमी हें स्ट्रिक्ट दवरला. इवन आतां विरेशा कडेन सुद्दां जर वयतले, आमचे तुका सांगता कित्याक स्ट्रक्चर की आमी हें दवरला की तुमी पयलीं कॉन्स्टिट्युएन्सी आमचो जो प्रेसिडेंट आसा पळय तेच्या कडेन उलयान मागीर विरेशा कडेन वचा. कित्याक हो स्ट्रक्चर आमी जर फॉलो केलो जाल्यारच खंय ना खंय तरी आमचो ग्रोथ जातलो. आमकां नाजाल्यार आरजीची आमकां काँग्रेस करपाची ना. हे क्लियर स्टेटमेंट करता हांव. आरजीची म्हाका काँग्रेस करपाची ना. आरजी ही आरजीच उरपाक जाय. हांगा आपणाक जाय तशी मनमानी कोण जर करतलो म्हणजे कशें आहा तुमी पळयता काँग्रेसीन प्रत्येकाचे एकट्याचे तोंड हांगा, एकट्याचे तोंड थंय, एकटो ह्या डायरेक्शनान चलता, दुसरो दुसऱ्या डायरेक्शनान चलता. जेन्ना इलेक्शन जिखता तेन्ना 5-6 जाण CM जावपाक सोदता. सो हे गजाली आसा पळय हे आरजीन जावपाक जायना. आनी आरजी तशी आमी त्या लेवलाचेर व्हरचे ना. सो काँग्रेसी कडल्यान भरपूर आमी कितें शिकला. सो ते मिस्टेक्स आमी करपाचे. आरजी बीजेपी भशेन जातली? बीजेपी भशेन जावपाचीच ना. कित्याक बीजेपीचो जो हें आसा, वर्किंग स्टायल आसा जी टोटल एक रिलीजन यूज करून आसा, कॉम्युनल आसा, करप्ट बेसिसाचेर चलता. ऑर्गनायझेशन कशें आसा, नॉट ओन्ली बीजेपी, आयज खुबशे पॉलिटिकल पार्टीज आसा जेंचे ऑर्गनायझेशन खूब स्ट्रॉंग आसा. आतां थोडे पॉलिटिकल पार्टीज आसा ते पयशांचेर ऑर्गनायझेशन बिल्ड करता. बट स्टार्टींग जशें बीजेपीन आपले ऑर्गनायझेशन बिल्ड केल्लें, फाल्यां आमी एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स आमचो एक मॉडल आसा जो आमचो मॉडल जशें बीजेपी म्हणटा आमचो मॉडल लोक चोरता, तशें आमकां जाय की आमचो मॉडल लोकांनी घेतलेलो. तुमी मॉडल सेट करता? आमी एक मॉडल सेट करता. तो जाय जाल्यार कॉपी ऑलरेडी जे बॉर्डरचेर कॉन्स्टिट्युएन्सीज आसा गोंयच्या बॉर्डरीचेर ते भुरगे आमच्या कॉन्टॅक्टान आसा. नॉट रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन जॉयन जावपाक ना जाल्यार पार्टी करपाक न्हू. जर तुमचो मॉडल कितें, तुमी तुमचे आतां फॉर एक्झाम्पल कोकणान जशें आतां तूं इंटरव्यू केल्या तुवें नाल्यार रान मनूसाची, सो तूं पयला थंयसर कसो कोकणाचेर अटॅक जाता सद्या, गोंयच्या भशेनूच थंय अटॅक चालू आसा. सो थंयचे भुरगे थोडे आमच्या कॉन्टॅक्टान आनी ते जाणून घेता की आमी आमचे रेव्होल्युशनी चळवळ कशी उबी केल्या. सो आमी तांकां सांगता की पयशा शिवाय आमी चळवळ कशी उबी करपाक शकतात, पयशा शिवाय आमी कशे फुडें वचपाक शकता हे आमी तांकां सांगता. सो अशें जशें लास्ट टायम जालें ओरिसांच्यान आमकां फोन येयल्ले, आमकां बेंगलोरच्यान आमकां फोन येयल्ले. सो हे जेंचे जे कोऑर्डिनेशन आसा पळय ते आमच्या कडेन चलता. सो इंडिजिनियस कल्चर आसा ते राखून दवरपा खातीर जे जाता ते तुमकां कॉन्टॅक्ट राखून दवरपाकूच जाय. कित्याक आतां कालूच 15 ऑगस्ट जालो, इंडिपेंडन्स डे जालो, आनी आमी जेन्ना इंडिया म्हणटा तेन्ना युनिटी इन डायवर्सिटी, जो ही युनिटी इम्पॉर्टंट आसा तितली ती डायवर्सिटी इम्पॉर्टंट आहा. जर ही डायवर्सिटी डायल्यूट जाली आनी ही जर कमी जायत गेली जाल्यार इंडियेचो जो एसेन्स आहा पळय तो एसेन्स उरपाचो ना. सो ही डायवर्सिटी आमकां प्रत्येक स्टेटीची प्रत्येक कल्चराची राखून दवरपाक जाय आनी युनिटी राखून दवरपाक जाय. ओके, आतां सध्या लोकसभेचे उलयता आसतना 2 ग्रुप दिश्टी पडटा. एक बीजेपी सपोर्टेड एंड बीजेपी ग्रुप, दॅट इज NDA. सेकंड आसा पळय तांणी इंडिया म्हण नांव दिलां, INDIA. तुमी इंडियाक सपोर्ट करना? ना, अजून मेरेन आमी ओपनली सपोर्ट दिवंक ना. कित्याक अजून तेंचे कितें आसा पळय तेंचे आतां 2च मिटिंगे जाला.
सो त्यांचो फुडें कितें मास्टर प्लॅन आसा आमकां काय अजून मेरेन तेंच्या कडल्यान इंडियाचें इन्विटेशन येवंक ना, नाजाल्यार उलोवणी जावंक ना. सो जेन्ना जर फुडें येयलें तेंचें जर इन्विटेशन येयलें आनी जर मिटिंगेक आपयलें जाल्यार आमी 100% मिटिंगेक वयतले, उलयतले, डिस्कस करतले कशें कितें आहा तें आनी फुडें कितें आहा. पूण आमकांय कळपाक जाय की ती इंडिया खरीच इंडियेक लागून आसा काय कित्याक लागून आहा. तेंचो फक्त बीजेपीक डिफीट करपाचो नारो हो रियल आसा काय फेक आसा हें सगळें आमकां पळोवपाक जाय. कित्याक आमी एक पॉलिटिकल पार्टी आहा, आमचें एक एक्झिस्टन्स आसा आनी आमचें एक फ्युचर आसा. तें फ्युचर आमी एका ग्रुपाक लागून एनडीएक लागून नाल्यार इंडियेक लागून आमी ते रिस्कार घालपाक शकना. सो फाल्यां इंडियाक जर सपोर्ट केलो, इंडिया ग्रुपाक सपोर्ट केलो आनी जाल्यार दुसरो कोणी उबो करता म्हटल्यार तुमी कॉन्टेस्ट करचे ना? ना, ते फुडें पळोवचें पडटलें आमकां कशें कितें आहा. पूण एट प्रेझेंट आमचो फोकस हो दोनाय कॉन्स्टिट्युएन्सीन आसा. दोनूय कॉन्स्टिट्युएन्सीन आमी फूल पयशे स्विंग पिशे मागता लोक, मागीर पयशे दितले आनी मागीर म्हणटले अरे हाणें कॉन्टेस्टूच करूना आमचे पयशे घेतले हाणें म्हणून. पळय कशें आहा, येता इंडिया आतां जेन्ना आमी लोकां कडेन वयतले आनी आतां तरी आमचो फूल फोकस आसा की दोनूय कॉन्स्टिट्युएन्सी कंटेस्ट करपाचें फूल स्विंग. इंडिया वांगडा जशें सांगलां तुका अजून काय तेंच्यांनी आमकां इन्वायट करूंक ना. आतां जर ते चिंततले की आमी इलेक्शनाचे 2 म्हयने पयलीं आरजीक वचोन अप्रोच जातले आनी आरजी कडेन उलयतले जाल्यार तें पॉसिबल जावपाचें ना. सो कितें आसा ते टॉक्स बेगीन जावपाक सो जाय. यू आर ओपन नॉट टू कॉन्टेस्ट ऑल्सो, इज इट? ना ना तशें हें ना. पळय कशें आसा, फाल्यां आतां जर इंडिये कडेन आमी इंडिया म्हणून जे ग्रूप आसा तेज्या कडेन जर आमी उलयले, फाल्यां आमी डिमांड घालपाक शकता. इतलीं वर्सां गोंयान काँग्रेस आसलो, कितें केलें? काँग्रेसचे एमएलए आतां गोंयान कोण आसा? काँग्रेस आनी आप आसा. आपाचें काय एक्झिस्टन्स इतल्या लेवलाचेर तुमी पळयता तेंचे व्हॉलंटियर बेज तशी ना. 2 फक्त तेंचे एमएलए आहा तितलेंच कितें ती एक्टिविटी चलता, पूण बाकीचे कडेन खंयच कांय ना. सो उरता कोण? एक तर काँग्रेस नाल्यार आरजी. आतां वाय काँग्रेस? तुमकां लोकांनी इतलीं वर्सां चान्स दिलो, तुमी असेंब्ली पार्लिमेंटान वचून आमच्या खातीर काय उलोवंक ना? तुमच्या खातीर लोक असेंब्ली इलेक्शनाक लोकांनी निवडून हाडले ते तुमी बीजेपीक दिले जाल्यार वाय काँग्रेस? सो आमी आमचो पॉयंट दवरतले. वाय नॉट आरजी? काँग्रेस जर आसा आमी काँग्रेस आमी जर काँग्रेसी कडेन उलयले जाल्यार आमी जर इंडियाक तेंच्या ग्रुपा कडेन आमी डायरेक्ट सांगतले की जशे तुमचे व्हडले स्टेट्स आसा, फॉर एक्झाम्पल काँग्रेस आहे जर मध्य प्रदेशान आहा, राजस्थानान आहा, कर्नाटकान आसा, तुमी व्हडले स्टेटी पळया. रिजनल पार्टी, रिजनल बारीक जे स्टेट आहा ते आमकां सोडा, रिजनल पार्टीक सोडा. तुमकां कितें कॉन्टेस्ट करता? आमी आमची स्टेट पळयता न्हू, तुमी व्हडले पळया. ओके, लास्ट पूण इम्पॉर्टंट सध्या असेंब्ली सेशन हालींच जाला. सो आतां नवीन फॅशन आयल्या की रेट दी एमएलएज म्हणून. आतां ओपोजिशनान हू वॉज द बेस्ट एमएलए? ऑपोजिशनान बेस्ट एमएलए जाल्यार विजय आसतलो 100%. नंबर 1 इज विजय. नंबर 1 इज विजय. आनी हेच्याय पयलीं म्हाजी एक इंटरव्यू जाल्ली तेन्ना हांवें सदांच म्हटलेलें की विजय आनी रोहन खंवटे हे 2 मनीस म्हाका ऑपोजिशनान पळोवपाक आवडटा. कित्याक अभ्यास करतात, उलयतात, सरकाराक धरता, मागीर ते डॉक्युमेंटेशन खंयच्यान हाडटा, तांकां कोण सप्लाय करता, उलोवंक लायता, दॅट इज डिफरंट थिंग. तेतून हांव वचना. बट जे प्रेझेंटेशन आसता पळय ते हांव पळयता. बाकी तो कितें खंयच्यान कितें माल सप्लाय जाता तो म्हाजो कन्सर्न. नंबर 1 विजय. नंबर 1 इज विजय. विरेश ना? नंबर 1 विरेश ना. विरेशाक आनीक खूब शिकपाक जाय. विरेश नवीन आसा आनी आमी खंय तरी एज अ टीम जी आसा आमी जो ताका सपोर्ट करता, आमी खंय तरी ह्या फावटी कमी पडले. जो आमकां रिसर्च करपाक जाय आसलो, जे ताका आमकां बॅकअप दिवपाक जाय आसलो, थंयसर आमी खंय तरी कमी पडले विरेशाक नंबर 1 करपाक. पूण फुडले फावटी आमी ट्राय करतले की आमचे लेवल आमी वाडयतले सो दॅट विरेशाक जाता तितलो आमच्या कडल्यान बॅकअप सपोर्ट मेळोन तो नंबर 1 जावपाक. आनी नंबर 2? नंबर 2 100% विरेश. कित्याक जे विशय विरेशान काडले, जे विशय विरेश उलयलो, ते विशय अजून पर्यंत गोंयच्या असेंब्लीन येवंक नासले. इल्लिगल डेमोलिशन ऑफ बस्तीज, ड्युअल वोटींग कार्ड्स, हे 2 विशय जे लोकांच्या सामके काळजाक आहा, हे केन्ना कोणें उलोवंक ना, केन्ना डिस्कस जावंक ना, हेका लागून केन्ना झगडी जावंक ना. मागीर कॉन्ट्रॅक्ट स्टाफाचो विशय आसलो, जो आमी रेझोल्युशन घातले, जे बीजेपीन डायरेक्ट भायर मारले. सो हे विशय आसा विरेशान मारले. आनी सगळ्यान इम्पॉर्टंट विरेशान जे केलें म्हटल्यार विरेश गोंयचो एमएलए म्हणून थंय रावलो, नॉट सानंद्रेचो एमएलए. सानंद्रेचे विशय तेणी मांडलेच, पूण गोंयचे सगळे विशय जावं पेडण्याच्यान, मांद्रेच्यान, सांग्याच्यान, काणकोणच्यान जितले विशय ते आसले, माड्डोळच्या फुलाकारांचो जावं नाल्यार कोरगांवच्या काचकारांचो जावं नाल्यार फ्लायओव्हराचो जावं पेडण्याच्या, हे सगळे जे विशय आसा, सांग्याच्या ऊसकारांचो विशय, संजीवनीचो विशय, कारगिलाचो विशय, हे सगळे विशय विरेशान मांडले. ताका लागून ताका हांव नंबर 2 दिता. नंबर 1 विजय म्हणटा, पूण तुमचो जो मेन रिझोल्युशन आशिल्लें नॉन गोवन्सांची इल्लिगल स्ट्रक्चर्स उडया म्हणून, ताका विजयान सपोर्ट करूना? पळय हे एका रेझोल्युशनाचेर ना जाल्यार एका हेचेर ताका रेट करिना हांव. कित्याक जेन्ना आमी असेंब्ली पळयता तेन्ना आमी असेंब्ली पळयता तेन्ना तो एक आमदार म्हणून पळयता. आनी तो आमदार म्हणून तो खंयच्याय पॉलिटिकल पार्टी तो कितें उलयता, तो कितें कसो आपणाक प्रेझेंट करता, तो सरकाराक कसो धरता, तेजें डॉक्युमेंटेशन कशें आसा, तेजी स्टडी कशी आसा, तेची वॉकॅब्युलरी कशी आसा, तो
कसो प्रेझेंट करता हें सगळें ओव्हरऑल पळोवनूच हांवें तरी म्हाज्या सायडीनच्यान जी रेटींग दिल्या सो फाल्यां आतां तुका जर हांवें ऑप्शन दिलें दीस इंटरव्यू मातशे लायटर हातून व्हरता एंड करतना सोंपयता आसतना तेवटेंतले म्हणजे खंयचेय ओपोजिशनाचे थोडे आमदार जे आर्जीन येवपाक शकता म्हणजे आपोवचो ना तूं जाल्यार खंयचे विजय धरता की आर्जीन आयल्यार आमकां फायद्या पडटलो किंवा आमकां असलो जाय अशें बी ना असलो जाय अशें ना कशें आसा विजयाची एक स्टायल आसा तेजी डिफरंट स्टायल आसा आमची एक स्टायल आसा जशें तुवें सांगलें जे आमी विशय मांडले तेका विजयान सपोर्ट करूंक ना सो आमची डिफरंट स्टायल आसा आमी आमच्याच भुरग्याक आमी स्ट्रॉंग करतले आमकां दुसरो MLA तेतूंतले आतां तुका ऑप्शन दिले हे सगळे आसा भितरले कोण असो तुका दिसता की ना ते दिसलेले जाल्यार आमी तांकां पयलीं अप्रोच जावचे सो दिसपाचे ते तकलेन विचारूच येना मात सुद्दां कोणूच ना कोणूच दिसना कोणूच दिसना एक विरेश आपलो सोडून विरेश आपलो सोडून म्हणजे विरेश आमची जी बेज आसा तीच पोगो बिलाचेर आसा गोंयकारांचेर आसा जे आमचे पोगो बिल आसा पळय आतां लास्ट टायम आमी पोगो बिल घातलेले ते सद्या तेंच्यांनी तशेंच दवरला ते भायरूय मारूंक ना आतां आमी तेजेर आमचे मागले रिप्लाय मागलो जाल्यार आमच्या कडेन रिप्लाय सुद्दां तेंच्यांनी अजून दिवंक ना सो ते पोगो बिल ते घेवपाक कित्याक भियाता आतां हो व्हडलो प्रश्न आसा जर BJPक जाय जर ते बिल अनकॉन्स्टिट्युशनल आसा जाल्यार तुमी भायर मारा न्हू डिबेट करून भायर मारा तरी भायर ते भितर कित्याक दवरला म्हणजे तुमकां भंय आसा कित्याक तुमकां भंय दिसता की आमी पोगो बिल जर भायर मारले जाल्यार गोंयकार आमच्या अगेन्स्ट वयतले सो आमकां वोट कोण करतलो हो तुमकां भंय आसा प्रूव करा न्हू भितर कित्याक दवरता लोकांक पिशान कित्याक काडटा वयर घेतलें पोगो हो हे उरतलो तुमचो पोगो होच आमचो बेज जो जे आयज आमी तुका सांगता दुसऱ्या आमदारां कडेन नाल्यार दुसऱ्या पॉलिटिकल पार्ट्यां कडेन वचपाक आमी फाटीं फुडें सरता नाल्यार दुसऱ्या पॉलिटिकल लिडरांक आमच्या भितर घेवपाक हें करता फाटीं फुडें सरता रिजन हें की तांकां पोगो मान्य ना तांकां जे मायग्रंट वोटींग कार्ड आसा बस्ती आहा ते तांकां प्रोटेक्ट करपाक जाय ते तांकां सपोर्ट करपाक जाय थंय वचून कॅम्पेन करपाक जाय तेंच्या उदरगतीचे गजाली करपाक जाय आनी हें आमकां मान्य ना न्हू म्हणून ते लागीं येना बरें खरेंच लास्ट काय ते लोकसभेक इलेक्शनाक तूं सपोर्ट मागतलो ओवरऑल जनरल सपोर्ट मागतलो सगळ्यांचोच मागतलो सगळ्यांचो म्हणजे आतां पळय आमी जेन्ना काम करता तेन्ना पयलीं म्हटल्यार आतां तुका एक सांगता जेन्ना आरजीची एक स्टायल आसा ती म्हटल्यार आरजी जेन्ना लास्ट असेंब्लीक सुद्दां काम केल्लें आमी प्रत्येक मनशा कडेन वयता आमी पंचा कडेन सरपंचा कडेन नाल्यार खंयच्या गटा कडेन वचोन मतां मागना आमी सगळ्या लोकां कडेन वयता आनी सगळ्या लोकां कडेन ह्याय फावटी आमी वयतले आनी सगळ्या गोंयकारांचो आमी सपोर्ट मागतले आमी मायग्रंटांक कडेन जे इलिगल रावता तेंच्या कडेन वचोन आमी झोपडपट्टेन नाल्यार बस्तीन वचोन आमची कॅम्पेन करून तांकां भंय घालून नाल्यार तांकां आमीश दाखोवन आमी झोपडपट्टींनी मतां मागपाक आमी हेच्याय पयलीं वचोंक ना ह्याय फुडें वयचे ना जर ते आमी डेमोलिश करपाक सोदता जाल्यार आमी मतां कित्याक मागपाची ना देव बरें करूं आनी ऑल द बेस्ट आनी हॅपी बर्थडे अगेन अजून अर्द दीस उरला हे आशिल्ले मनोज परब ते म्हणटा की सुमार 2.5 कोटी रुपया तांकां खर्च येतलो सारको 2 कोटी 49 लॅक्स आनी कितले उरला आनी एक आसा तुगेलो ना हो टोटल आसा 17 लाख आमकां म्हयन्याक जाय 17 लाख म्हयन्याक जाय सो ही सेज क्राउड फंडिंग करून आपूण हे कॉन्टेस्ट करतलो दोनूय सीट कॉन्टेस्ट करतले इंडिया अलायन्सा बरोबर वचप काय ना वचप हे अजून ठरवना इन्विटेशन येतकर ते सांगतले की आमकां सपोर्ट केल्यार तुमी बरें जातलें म्हणून आनी पोगो बिल रिमेन्स अ सेंट्रल पॉयंट पोगो बिल हो सेंट्रल पॉयंट रेव्होल्युशनरी गोवन पार्टीचो उरतलो तुमी पळयतात हब एनकाउंटर ऑन युअर फेवरेट वेबसाइट www.goanewshub.com RDX Go is a channel partner and goabyline.com is our production partners. Keep watching.